नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महा-डी-बी-टी या पोर्टलवरून ऑनलाईन स्कॉलरशिपसाठी कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे किंवा अर्ज कशाप्रकारे करायचं आहे याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तसेच यामध्ये नवीन अर्जदार नोंदणी कशाप्रकारे करायचे आणि डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत, कशाप्रकारे अपलोड करायचे आहेत आणि कशी आपल्याला फॉर्म पूर्णपणे भरून घ्यायचे, हे सगळे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर चला मित्रांनो, महा-डी-बी-टी या पोर्टलवरून स्कॉलरशिपसाठी नवीन अर्जदार नोंदणी करून कशाप्रकारे अप्लाय करणार याच्याविषयी आपण माहिती घेऊया. नवीन अर्जदार नोंदणी यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्जदाराचे संपूर्ण नाव, यूजर नेम, पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला यूजर नेम आणि पासवर्ड लक्षात राहील. तुम्हाला लॉग इन करते वेळेस यूजर नेम आणि पासवर्ड टाकूनच लॉग इन करावं लागेल. तर त्यासाठी तुम्हाला यूजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर ईमेल आय डी व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि तसेच मोबाईल नंबर पण आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि गेट OTP फॉर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं आपण यावरती क्लिक कराल, आपल्या मोबाईलवरती एक OTP जाईल. ते OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. यावरती टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTP फॉर मोबाईल नंबर यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला जे मोबाईल नंबरवरती OTP आला आहे ते OTP या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला जे ॲज इट इज कॅप्चा दिलेले ते कॅप्चा टाकून रजिस्टर या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. जसं आपण रजिस्टर कराल, रजिस्ट्रेशन जे सक्सेसफुली सेव्ह या ठिकाणी तुम्हाला यूजर नेम या ठिकाणी अर्जदार लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी यूजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा जे ॲज इट इज तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि लॉग इन या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. जर तुम्ही पासवर्ड विसरले असाल तर पासवर्ड विसरला या पर्यायावरती क्लिक करून पासवर्ड प्राप्त करू शकता, किंवा जर वापरकर्ता आय डी म्हणजेच यूजर नेम विसरला असेल तर यूजर नेम पण प्राप्त करू शकता. यामध्ये यूजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा ओपन होईल. यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक आहे का, तर तुम्हाला हो करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचं आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर OTP किंवा बायोमेट्रिक या दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता. यामध्ये जर तुम्हाला बायोमेट्रिक डिव्हाइस असेल तुमच्याकडे तर बायोमेट्रिक करू शकता. जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर OTP करू शकता. या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी मी OTP सिलेक्ट करतो. OTP सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आय ॲग्री यावरती क्लिक करून सेंड OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जे मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे त्यावरती एक OTP जाईल. ते OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर आधार रजिस्ट्रेशन सक्सेसफुल अशा प्रकारचा मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला रिपीट लॉग इन करून घ्यायचं आहे. इथून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर अशा प्रकारचा पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला जे तुमचा प्रोफाईल स्टेटस आहे तुम्हाला 100% करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला प्रोफाईल 100% करण्यासाठी क्लिक हेअरचं जे ऑप्शन दिलेले आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक हेअरच्या या बटनावरती क्लिक करून तुम्हाला वैयक्तिक माहिती हे जेवढे ऑप्शन आहेत तेवढे ऑप्शन तुम्हाला जे आहेत पूर्णपणे भरून घ्यायचे आहेत. यामध्ये वैयक्तिक माहिती, पत्ता, इतर माहिती आणि चालू अभ्यासक्रम, मागील शैक्षणिक जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे. मग वसतिगृह माहिती टाकून घ्यायची. हे एवढी माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे, तेव्हाच तुमचं जे प्रोफाईल आहे 100% कंप्लीट होईल. या ठिकाणी वैयक्तिक माहितीमध्ये खाली स्क्रॉल करायचं आहे. आपण जे डेटा भरला ते ॲज इट इज दाखवलं तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला काही चेंजेस करायचे नाही आहेत. तर या ठिकाणी खाली स्क्रॉल करून अर्जदाराचे संपूर्ण नाव जे की 10वीच्या निकालानुसार आहे तेच नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे.
त्यानंतर 10वीचा जे निकाल आहे त्यावरती अर्जदाराचं संपूर्ण नाव जे असेल तर ते तुम्हाला टाकल्यानंतर पालकाचा या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. पालकाचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर मॅरेज स्थिती म्हणजेच मॅरिड आहे अनमॅरिड आहे या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर धर्म या ठिकाणी हिंदू सिलेक्ट करायचं आहे किंवा तुमचा जे असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर जात वर्गवारीमध्ये तुमचा SC SBC OBC SC ST जे असेल VJNT कोणता जे येत असेल तुमचा ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जात सिलेक्ट करून या ठिकाणी आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे का या ठिकाणी होय करायचं आहे आणि या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आपलं जात प्रमाणपत्र. या ठिकाणी होय केल्यानंतर जातीचे प्रमाणपत्र जे आहे या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे. तर त्यासाठी तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र जे आहे जात प्रमाणपत्र क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ठिकाणमध्ये तुम्हाला ठिकाण सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये ठिकाण सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. अर्जदाराचे नाव टाकल्यानंतर अधिकारी म्हणजेच कोणत्या अधिकाऱ्याकडून ते जातीचा प्रमाणपत्र दाखला जे आहे तुमचा निघालेला आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यावरती मेन्शन राहील. या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र जे या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत. तर जातीचा प्रमाणपत्र JPG किंवा PDF फाईलमध्ये असावा जेणेकरून 15 KB ते 256 KB पर्यंत असावा ते. त्यानंतर तुम्हाला कधी इश्यू झाला आहे म्हणजेच जातीचा प्रमाणपत्र कधी तुम्हाला भेटला आहे हे तुम्हाला या ठिकाणी डेट मेन्शन करायची आहे. म्हणजे त्यावरती जे डेट आहे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कधी प्राप्त झाला आहे किंवा कधी इश्यू झाला आहे ते तुम्हाला या ठिकाणी डेट दाखवल तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती. ते डेट तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी इयर मंथ आणि डेट सिलेक्ट करून त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचे तपशील जे तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत. उत्पन्नाचे तपशीलमध्ये कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजेच इन्कम सर्टिफिकेटवरती उत्पन्न प्रमाणपत्र यावरती किती उत्पन्न असेल तेच उत्पन्न या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचे. उत्पन्न या ठिकाणी टाकून आपल्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र आहे का यावरती होय करायचं आहे आणि या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे. तर यामध्ये कौटुंबिक वार्षिक उत्पन्न जेवढे असेल तुमचं ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर तुम्हाला होय या पर्यायावरती क्लिक करून आपल्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र आहे का या ठिकाणी होय करायचं आहे आणि या ठिकाणी काही करायचं नाही. आपल्याला आधार जे उत्पन्न प्रमाणपत्र आहे त्याचा क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. इन्कम सर्टिफिकेटचा या ठिकाणी क्रमांक टाकायचा आहे. मग कोणाकडून ते उत्पन्न प्रमाणपत्र निघालेले आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट करून तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र या पेजवरती म्हणजेच या बटनवरती तुम्हाला फाईल अपलोड करायची आहे. यामध्ये तुम्हाला तहसीलदाराकडून प्राप्त झाले उत्पन्न प्रमाणपत्र या कोणाकडून हे तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर सेम उत्पन्न पण तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. सेम साईजमध्ये 15 ते 256 KB असावा. त्यानंतर म्हणजे कधी प्राप्त झाला आहे इश्यू जारी केलेला याची या ठिकाणी तारीख मेन्शन करायची आहे. त्यानंतर आदिवासी तपशील या ठिकाणी महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र कर्नाटकचे बॉर्डरचे आदिवासी असतील रहिवासी असतील तर तुम्हाला या ठिकाणी होय करायचे अदरवाईज या ठिकाणी नाही करून घ्यायचे. केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. जर होय करत असतील तर तुम्हाला या ठिकाणी संबंध आणि त्यांचे जे या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर वैयक्तिक पात्रता तपशील म्हणजेच तुम्ही वेतनदार आहात का या ठिकाणी तुम्हाला वेतनदार असतील तर या ठिकाणी यस करा अदरवाईज या ठिकाणी नो करायचं आहे आपल्याला. त्यानंतर कोणते विकलांग म्हणजे कोणते अपंगत्व असेल तर या ठिकाणी यस करा अदरवाईज नो करा. आणि यामध्ये आधारचे जे म्हणजे बँकेचे जे डिटेल्स आहेत तुम्हाला बँकेचे तपशील द्यायचे आहेत. या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती कोणते लिमिटेशन आहेत का या ठिकाणी तुम्हाला नोवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला आधार क्रमांक IFSC कोड आणि शाखेचे नाव तर ॲटोमॅटिकली आहे. त्यानंतर जतन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे.
यामध्ये तुम्हाला बँक तपशीलमध्ये खाते क्रमांक, जे स्टेट लेवलचा बँक असेल ते त्याचे खाते क्रमांक, त्यानंतर IFSC कोड, शाखेचे नाव ऑटोमॅटिकली येईल, त्यानंतर जतन करा. हे एवढं केल्यानंतर तुम्हाला ॲड्रेस भरून घ्यायचे. या ठिकाणी जतन करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा या ठिकाणी पत्ता, राज्य, जिल्हा, तालुका, गाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर पत्रव्यवहार आणि निवासी पत्ता जर सेम असेल तर या ठिकाणी होय करा, दोन्ही पत्ते सेम होतील. जर तुम्हाला पत्रव्यवहाराचा पत्ता आणि निवासी पत्ता अलग असेल तर नाही करून पण अलग अलग पत्ते देऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला पत्ता टाकून घ्यायचे आणि जर सेम असेल तर होय या पर्यायावरती क्लिक करून सेव्ह या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. जसं आपण सेव्ह या पर्यायावरती क्लिक कराल तुम्हाला या ठिकाणी सक्सेसचा ऑप्शन देईल, त्यामध्ये ओके करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी वडील म्हणजेच यांचे होय करून या ठिकाणी वडिलांचे जे काम आहे या ठिकाणी वडिलांचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. वडिलांचं संपूर्ण नाव टाकून त्यांचं व्यवसाय काय आहे या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. व्यवसाय टाकल्यानंतर जर वेतनदार आहेत का असतील तर या ठिकाणी यस करा, अदरवाईज या ठिकाणी नो करा. यामध्ये व्यवसाय काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आईचं जे व्यवसाय आणि त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं, तर त्यासाठी तुम्हाला होय करून त्यांचं नाव आणि व्यवसाय सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर वेतनदार असतील तर यस करा, अदरवाईज नो करा. या ठिकाणी हे एवढं माहिती भरल्यानंतर सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर चालू अभ्यासक्रममध्ये तुम्ही कितवीला शिकत आहात हे तुम्हाला टाकून घ्यायचे. म्हणजे कोणत्या इयरला, जर 11वीला असतील तर तुम्ही या ठिकाणी चालू अभ्यासक्रममध्ये प्रवेश वर्ष म्हणजे कधी तुम्ही प्रवेश घेतलात हे तुम्हाला डेट इयर मेन्शन करायचे या ठिकाणी. तर या ठिकाणी तुमचा जे इयर करंट इयर असेल तर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर संस्थेचे राज्य म्हणजे महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र किंवा अदर असेल तर अदर आणि जिल्हा सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तालुका सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमचा. तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पात्रता स्तर यामध्ये तुम्ही कोणत्या इयरसाठी स्कॉलरशिप अप्लाय करता, जसं की 11वीसाठी आता अप्लाय करतो आहे तर तुम्ही कोणत्या इयरसाठी अप्लाय करू इच्छिता तर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे तुमची, आर्ट सायन्स जे असेल तुमची स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर महाविद्यालय जे आहे महाविद्यालय तुम्हाला सिलेक्ट करायचं, म्हणजे तुमच्या शाळेचे नाव या ठिकाणी सर्च करून घ्यायची आहे. शाळेचे नाव या ठिकाणी सर्च केल्यानंतर कोर्सचे नाव म्हणजे कोणत्या कोर्समध्ये तुम्ही करताय, या कॉलेजमध्ये तुम्ही कोणत्या कोर्ससाठी तुम्ही ॲडमिशन घेतलात हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हे एवढं सिलेक्ट केल्यानंतर शैक्षणिक वर्ष आणि तुमचा कंप्लीटेड आहे का चालू आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी सेकंड ऑप्शन घ्यायचं आहे पर्सिंग. त्यानंतर ॲडमिशन डेट. त्यानंतर तुम्हाला जर कंप्लीट करत असतील तर तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला चालू अभ्यासक्रमामध्ये पर्सिंग ठेवायची आहे. त्यानंतर ॲडमिशन डेट. त्यानंतर फीस पेड म्हणजे आपल्या कॉलेजला आपण किती फीस पेड केलात या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बोनाफाईड किंवा फीस पेडची जे पावती असेल तर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. प्रवेश पावती किंवा बोनाफाईड हे तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी कोणत्या श्रेणीतून प्रवेश घेतलात हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर शैक्षणिक प्रकार जे असेल तुम्हाला रेग्युलर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. जतन कर या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी एवढं माहिती भरून घ्यायचं आहे तुम्हाला. स्ट्रीम निवडायचं आहे, कॉलेज निवडायचं आहे, कोर्सचे नाव निवडायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर शैक्षणिक वर्ष जे असेल, जर तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी फर्स्ट इयर कंप्लीटेड आहे किंवा पर्सिंग म्हणजे चालू आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ॲडमिशन डेट जे आहे तुम्हाला ॲडमिशन तुम्ही कधी घेतला तुमच्या कॉलेजला हे तुम्हाला इथं मेन्शन करायची आहे.
ॲडमिशन डेट मेन्शन केल्यानंतर तुम्हाला फीस पेड ॲज इट इज तुमच्या कॉलेजला विचारून घ्यायचे, 0 टाकायचं आहे का ॲज इट इज प्रवेश याच्यामध्ये जेवढं असेल तेवढं टाकून घ्यायचं आहे. हे तुम्हाला टाकून अशा प्रकारे फॉर्म भरून तुम्हाला जतन करा या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. जतन करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक जे मागील अभ्यास म्हणजे मागील जे शैक्षणिक आहे तुम्हाला हे ठिकाणी भरून घ्यायचे. पास्ट एज्युकेशन डिटेल्स या ठिकाणी भरून घ्यायचे. तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला SSC पासून भरून घ्यायचे. SSC पासून सर्वप्रथम तुम्हाला SSC सिलेक्ट करायचे, त्यानंतर स्ट्रीम सिलेक्ट करायचे. SSC सिलेक्ट केल्यानंतर स्ट्रीम SSC निवडायचं आहे. त्यानंतर वर्ष कधी कंप्लीट झाला आहे, कंप्लीटेड आहे का, हे सगळे माहिती तुम्हाला जिल्हा, राज्य, तालुका आणि तुमच्या शाळेचे नाव म्हणजे SSC कुठं पास झालात तुम्ही, हे सगळे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. तर यामध्ये तुम्हाला जे आहेत कोर्स आणि तुमचं विद्यालय कोणते असेल म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जर महाराष्ट्र असतील तर. त्यानंतर शैक्षणिक प्रकाश रेग्युलर आणि प्रवेश वर्ष तुमचं कधी झालेलं आहे म्हणजे 10वीमध्ये प्रवेश कधी केलात ते तुम्हाला इथं इयर मेन्शन करायचं आहे. त्यानंतर उत्तीर्ण कधी झालात हे तुम्हाला इयर मेन्शन करायचे. हे एवढं केल्यानंतर आसन क्रमांक म्हणजेच सीट नंबर जे तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तुमच्या 10वीच्या हॉल तिकीटवर जे सीट नंबर असेल तर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर तुमचा परीक्षेचा महिना म्हणजे एक्झाम मंथ कोणता आहे हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे. म्हणजे तुमच्या निकालावरती जे ते दाखवल तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला किती गुण प्राप्त झालेत हे तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मार्कशीट प्रमाणित करा या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. जर ॲटोमॅटिकली येत असेल तर ठीक, नाहीतर या ठिकाणी ओके करून घ्यायचं आहे. यामध्ये प्राप्त गुणच टाकायचे. तुम्हाला किती प्राप्त तुम्हाला झाले तेवढेच तुम्हाला या ठिकाणी मार्क टाकायचे आहेत. मार्क टाकून तुम्हाला प्रमाणित करा यावरती क्लिक करायचं आहे. हे एवढं केल्यानंतर तुम्हाला तुमचे टोटल एकूण गुण किती आहेत, टोटल मार्क्सपैकी तुम्हाला किती मार्क आलेत किंवा रिझल्ट पास आहे का नापास आहे हे सगळं तुम्हाला हे डिटेल्स भरून घ्यायचे आहेत. अटेम्प्ट 1 आहे का 2 हे तुम्हाला बघून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये गॅप सर्टिफिकेट जे 2 इयरचा गॅप पडतोय म्हणजेच जर गॅप असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करावं लागेल. तर यामध्ये जे ॲडमिशन इयर आणि पासिंग इयरमध्ये जे जास्त जर डिफरन्स राहिलं तर याचा जे ऑप्शन दिला जातो. यामध्ये तुम्हाला ॲडमिशन इयर आणि पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे चांगलं. त्यानंतर हे सगळे डिटेल्स भरून तुम्हाला सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. एवढं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे SSCचा जे डिटेल्स आहे म्हणजे SSCचे जेवढे 10वीचे जे डिटेल्स आहेत हे तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे दाखवल. यामध्ये तुम्हाला त्यानंतर SSC नंतर HSC किंवा अदर जे असेल डिप्लोमा इंजिनिअरिंग अदर जे असेल तुम्हाला या ठिकाणी ग्रॅज्युएशन या ठिकाणी सिलेक्ट करून तुम्हाला सेम त्याच पद्धतीने जे या ठिकाणी पास्ट एज्युकेशन जे आहेत तुम्हाला कम्प्लिटली भरून घ्यायचे आहेत. या ठिकाणी भरून घेतल्यानंतर तुम्हाला हॉस्टेलच्या माहितीसाठी हॉस्टेल डिटेल्स यावरती क्लिक करून तुम्ही जे जर हॉस्टेलमध्ये राहत असतील तर हॉस्टेलर यावरती क्लिक करायचं आहे. हॉस्टेलर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्या ठिकाणी राहता हे तुम्हाला डिस्ट्रिक्ट, राज्य, तालुका हे सगळे सिलेक्ट करून तुम्हाला अपलोड करायचे. जर नसतील तर डे यावरती क्लिक करून सेव्ह करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही प्रोफाईल जे तुमचा 100% करू शकता. हे एवढं केल्यानंतर तुम्हाला होमपेजवर यायचं आहे. आधार बँक लिंक यावरती क्लिक करून तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे. म्हणजे गेट स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे. यावरती तुम्हाला ओके अशा प्रकारचा दाखवायला लागणार. त्यानंतर यामध्ये बघा तुम्ही सगळी माहिती एकदा चेक करून घ्यायची. यामध्ये प्रोफाईल म्हणजे वैयक्तिक माहितीमध्ये आणि यामध्ये डॉक्युमेंट बघायचे असतील तर व्ह्यू डॉक्युमेंट यावरती क्लिक करून
तुम्ही डॉक्युमेंट जे सहजपणे बघू शकता. जर रॉंग असेल तर तुम्ही रिपीट या ठिकाणी अपलोड करू शकता. यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर या ठिकाणी जे आता आपण चेंजेस करू शकतो. या ठिकाणी ॲड्रेस पण तुम्ही अशा प्रकारे चेंज करून घ्या किंवा बघून एकदा चेक करून घ्या. त्यानंतर ऑदर डिटेल्समध्ये पण तुम्ही चेक करून घ्यायचे सेम. चेक करून घेतल्यानंतर करंट कोर्स जे असेल ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे. करंट कोर्स या ठिकाणी बघल्यानंतर जर काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही सहज या ठिकाणी चेंजेस करू शकता. या ठिकाणी एडिटचा जे ऑप्शन आहे त्यावरती पण क्लिक करून तुम्ही करू शकता. होमपेजवर यायचं आहे. होमपेजवर आल्यानंतर तुम्हाला यामध्ये ऑल स्कीम्स, कोणत्या स्कीमसाठी तुम्ही अप्लाय करणार, यामध्ये डिपार्टमेंट, कोणत्या स्कीमसाठी VJNT, OBC, तुम्हाला ज्या स्कीमसाठी किंवा ज्या डिपार्टमेंटसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर स्कीमचं जे नाव आहे हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर सर्च या पर्यायावरती क्लिक करून सर्च करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी 11वीसाठी हे करतो आहे तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया GOI या ठिकाणी सर्च करायचं आहे. त्यानंतर सर्च केल्यानंतर अप्लाय या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. अप्लाय या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर जर रिन्युअल असेल तर या ठिकाणी प्रिव्हियस इयरची जे ॲप्लिकेशन ID टाकायचे. नसेल रिन्युअल तर या ठिकाणी नो करायचं आहे. आणि सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला लागत असेल तर या ठिकाणी अपलोड करायचे, अदरवाईज या ठिकाणी अपलोड करण्याची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी TC अपलोड करून घ्यायची आणि सेव्ह या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे ॲप्लिकंट फोटो या ठिकाणी ॲटोमॅटिकली येईल. तुमच्या आधारवर जे असेल तर तुम्हाला हे सगळे डिटेल्स तुम्ही जे भरलात या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स येतील. हे तुम्हाला सगळे एकदा बघून घ्यायचे आहेत. जर चेंजेस करायचे असेल तर चेंजेस आत्ताच करू शकता, नंतरून तुम्ही चेंजेस करू शकत नाही. या ठिकाणी आय ॲग्री यावरती क्लिक करून सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे तुमचं ॲप्लिकेशन, तुमचा जे फॉर्म आहे ते सक्सेसफुली सबमिट होईल आणि त्याचा ॲप्लिकेशन ID तुम्हाला अशा प्रकारे दाखवेल आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती किंवा ईमेल ID वरती पण हे जे सेंड केलं जाईल. यामध्ये तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये तुम्हाला महत्त्वाच्या बाबी म्हणजे आपण किती स्कीमसाठी अप्लाय केलात, यामध्ये अप्लाइड स्कीममध्ये जाऊन तुम्ही जे अंडर रिव्ह्यूमध्ये आहे किंवा ॲप्रूव्ह झालेले हे सगळे डिटेल्स या ठिकाणी चेक करू शकता. जर फॉर्म बघायचे असेल तर व्ह्यू फॉर्म यावरती क्लिक करून तुम्ही सगळा फॉर्म जे सहज चेक करू शकता आणि प्रिंटआउट पण याचे काढून आपल्या कॉलेजमध्ये ते सबमिट करायचे आहेत विथ डॉक्युमेंट्स. सबमिट करून घ्यायचे. त्यानंतर या ठिकाणी माय अप्लाइड स्कीममध्ये यामध्ये ॲप्रूव्ह झालेला आहे का नाही, रिजेक्ट झाला आहे का, फंड डिस्ट्रीब्यूट कधी झाला आहे किंवा त्याची रिडीम स्टेटस आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवून देईल. त्यानंतर यामध्ये कॅन्सल स्कीममध्ये कॅन्सल आणि अप्लाइड आपण किती स्कीमसाठी प्रिव्हियसली म्हणजे गेल्या वर्षी आपण टाकला आहे का, म्हणजे कोणत्या इयरसाठी त्याची ॲप्लिकेशन ID या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे काढू शकता. जर तुमच्या सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म जे तुम्हाला लागत असेल तर सेल्फ डिक्लेरेशन जे फॉर्म आहेत, डिक्लेरेशन फॉर्म यावरती क्लिक करून डिपार्टमेंट आणि स्कीम नेम सिलेक्ट करायचे आणि या ठिकाणी जे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन किंवा डिक्लेरेशन फॉर्म जे तुम्हाला डाउनलोड करून त्याला प्रिंटआउट काढून तुम्ही जे अपलोड करायचे आहेत. अशा पद्धतीने फ्रेशर्ससाठी जे आहेत MahaDBTच्या या पोर्टलवरून सहजपणे स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकता. यामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून पण विचारू शकता. धन्यवाद.